ज्यांनी सी-ई-टी-ए-टी परीक्षा दिलेली आहे आणि परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे, तर त्या सर्वांना माहीत असेल की फेब्रुवारी 2026 सी-टी-ई-टीचा निकाल लागलेला आहे. अधिकृत ही घोषणा झालेली आहे. तर आज आपण सविस्तर निकाल पाहणार आहे, उत्तीर्ण होण्याचे काही निकष पाहणार आहे आणि सोबतच पुढील दिशासुद्धा विश्लेषण करणार आहे. तर मंडळी, फेब्रुवारी 2026चा अंतिम निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. यामध्ये निकाल अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ctt.nic.in यावर उपलब्ध आहे. सोबतच ॲन्सर कीनुसार तपासलेले गुण आणि अंतिम निकाल यात अत्यंत किरकोळ बदल तुम्हाला दिसेल. हा अंतिम निकाल आहे. यात कोणतेही बदल होणार नाहीत. परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग किंवा नॉर्मलायझेशन लागू नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजेच उत्तीर्ण होण्याचे अचूक निकष म्हणजेच पासिंग मार्क्स काय होते? तर प्रवर्गानुसार जर खुला प्रवर्ग पाहिला जनरलमध्ये, तर आवश्यक टक्केवारी होती 60% म्हणजेच कमीत कमी तुम्हाला 60% च्या पेक्षा जास्त खुला प्रवर्गामध्ये गुण घ्यायचे होते. म्हणजेच आवश्यक गुण तुम्हाला 90 गुण आवश्यक होते. नंतर ओ-बी-सी, एस-सी, एस-टी नंतर पी-डब्ल्यू-डी यासारख्या सर्व उमेदवारांसाठी 55% पेक्षा जास्त गुण घेणे अनिवार्य होते. म्हणजेच तुम्हाला 52 गुणपेक्षा जास्त गुण पासिंग ग्रेडला घेणे आवश्यक होते. तर यामध्ये कोणत्याही प्रकारची मेरिट लिस्ट लागत नाही. ज्यांना 90 पेक्षा वर गुण आहेत ते सर्वच्या सर्व पास आहेत आणि प्रवर्गानुसार ज्यांना 82 पेक्षा जास्त गुण आहेत ते सुद्धा सर्व पास झाले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट घ्या पहा ई-डब्ल्यू-एस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक, नंतर महिलांसाठी कोणत्याही वेगळ्या कट ऑफ लागत नाही. त्यांना खुल्या प्रवर्गाप्रमाणेच 90 पेक्षा जास्त गुण घेणे अनिवार्य होते. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच प्रमाणपत्राची वैधता. तर तुम्हाला एकदाच पास व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यभर तुम्हाला ते सर्टिफिकेट वापरता येते. तर सी-टी-ई-टी प्रमाणपत्राची वैधता आता आजीवन म्हणजेच लाईफटाईम करण्यात आली आहे. 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू आहे आणि आयुष्यात एकदा जरी तुम्ही 90 किंवा 82 पेक्षा जास्त गुण घेतले, तर तुम्ही उत्तीर्ण केले जाणार आणि तुम्ही पुन्हा परीक्षा देण्याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. सोबत केवळ स्वतःचे गुण वाढवण्यासाठी तुम्हाला जर पुन्हा परीक्षा द्यायची असेल, तर तुम्ही देऊ शकता. परंतु के-व्ही-एस किंवा डी-एस-बी सारख्या नोकरीसाठी जुने प्रमाणपत्रही पूर्णपणे ग्राह्य धरले जाते. मूळ प्रमाणपत्र तुम्हाला कधी आणि कुठे मिळेल? तर याबद्दल पहा. सर्वात आधी सध्याची जी स्थिती आहे, ती वेबसाईटवरील निकाल डाउनलोड करून तात्पुरता तुम्ही संदर्भातील जपून ठेवा. नंतर प्रतीक्षा कालावधी जो आहे, तो निकालाच्या तारखेपासून साधारणतः 15 दिवस ते 1 महिन्याचा कालावधी लागतो आणि अंतिम जे सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे, ते तुम्हाला भारत सरकारच्या डिजिलॉकर ॲपवर डिजिटल मार्कशीट आणि अधिकृतपणे प्रमाणपत्र उपलब्ध केले जाईल. 2018 पर्यंत तुम्हाला हार्ड कॉपी मिळत होती, पण आता 2018 नंतर घरी हार्ड कॉपी येणे बंद झाले आहे. तर तुम्ही या डिजिलॉकर ॲपवर जाऊन तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करून घेऊ शकता, जे डिजिटली तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. तर आता मंडळी अपयशाची यामध्ये मुख्य कारणे काय आहेत? तर सी-टी-ई-टीचा निकाल हा केवळ 15 ते 20% का लागतो? तर शिक्षणशास्त्रात म्हणजेच पेडिओलॉजीमध्ये दुर्लक्ष. तर 90 प्रश्नांचे गुणांचे प्रश्न केवळ याच आधारित असतात. याकडे तुमचे दुर्लक्ष केल्याने ते महाग पडते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा सरावाचा अभाव. तर ठीक ठीक आहे, त्या सर्व गोष्टीवर तुम्हाला अनुभव येणारच आहे. तर आता पुढे काय? तर तुमचा पुढचा मार्ग एक म्हणजे तुम्ही जर उत्तीर्ण झाले असाल, तर उत्तीर्ण उमेदवारांसाठी खूप खूप अभिनंदन. पुढची पायरी जी आहे ती आगामी शिक्षक भरतीसाठी के-व्ही-एस, एन-व्ही-एस किंवा डी-एस-एस-बी साठी राज्यस्तरीय भरतीसाठी तुम्ही आजपासून तयारी सुरू करा. सोबतच ज्यांचे काही गुण कमी पडले, तर त्यांनी निराश होऊ नका. हा शेवट नाही आहे. पुढील पायरी म्हणजेच पुढील सी-टी-ई-टी परीक्षेसाठी आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा. संकल्पना, कन्सेप्ट जे आहे त्या स्पष्ट ठेवा आणि सरावावर जास्तीत जास्त भर द्या. मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो आहो, की पी-वाय-क्यू हे खूप मोठी गोष्ट आहे सोडवणे. पेपर समजणे खूप महत्त्वाचा असतो आणि पेपर समजायला पी-वाय-क्यूचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचा ठरतो. तर मंडळी, पुढील सी-ई-टी परीक्षा कधी होईल याबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर पहा. सी-टी-ई-टी परीक्षा सामान्यतः वर्षभरातून 2दा घेतली जाते. पुढील परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट 2026 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
जर परीक्षा जुलैमध्ये असेल तर अधिसूचना तुम्हाला एप्रिलच्या शेवटी किंवा मध्यांतरात मिळेल आणि जर परीक्षा ऑगस्टमध्ये असेल तर तुम्हाला अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन हे मे महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटी मिळेल. आणि अंतिम सल्ला महत्त्वाचा, नोटिफिकेशनची वाट न बघता हातात असलेल्या 2-3 महिन्याच्याच वेळेचा सदुपयोग करा आणि आजपासून तयारीला लागा. 2026 मध्ये स्वतःसाठी एक नोकरी तुम्ही निश्चित करा. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.